मृतदेहांची आता डीएनए टेस्ट होणार आहे। सर्व मृतदेहांच्या डीएनए चाचणीची प्रक्रिया सुरू झाली आहे, कारण मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी डीएनए चाचणी करणं गरजेचं आहे आणि डीएनए चाचणीनंतरच हे मृतदेह त्यांच्या कुटुंबियांच्या हाती सोपवले जातील। या डीएनए चाचणीसाठीची प्रक्रिया सुरू झालेली आहे। प्रत्येक मृतदेहाची डीएनए टेस्ट केली जाणार आहे आणि त्यानंतरच त्यांची ओळख पटणार आहे। तोपर्यंत त्यांच्या नातेवाईकांकडे हे मृतदेह सोपवू शकत नाही। एकतर ओळख पटवणं कठीण आहे, कारण काही मृतदेह हे पूर्णपणे भाजलेले दिसतात, पूर्ण कोळसा झालाय आणि अशा परिस्थितीमध्ये ती ओळख पटवणं कठीण आहे आणि म्हणूनच डीएनए चाचणी करणं गरजेचं आहे। त्यासाठीची प्रक्रिया आता सुरू झालेली आहे। 250च्या वर मृतदेह आणि त्यांची आता डीएनए टेस्ट केली जाते। त्यासाठीची प्रक्रिया सुरू झाली आहे। त्याची ही दृश्य सर्व मृतदेहांच्या डीएनए चाचणीची प्रक्रिया सुरू झालेली आहे। सॅम्पल्स त्यांची घेतली जात आहेत आणि ती डीएनए टेस्टसाठी पाठवली जातील। यानंतर एक मोठी बातमी, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अहमदाबाद विमानतळावरती दाखल झालेत बरोबर 8:30 कारण 8:30 वाजता पंतप्रधान अहमदाबाद विमानतळावरती पोहोचतील आणि त्यानंतर ते साधारण 9च्या दरम्यान दुर्घटनेच्या ठिकाणी घटनास्थळावरती पोहोचतील असं सांगण्यात आलेलं आहे। या संपूर्ण प्रकरणाची सरकारकडून तर चौकशी केलीच जाते आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सुद्धा अपघात स्थळाची पाहणी करण्यासाठी, सगळा आढावा घेण्यासाठी, माहिती घेण्यासाठी पोहोचतायत घटनास्थळी थोड्याच वेळात। त्यासाठी ते अहमदाबाद विमानतळावरती पोहोचलेले आहेत। त्याचे आपण अपडेट घेऊच, मात्र पुन्हा ही दृश्य आपण बघतोय। डीएनए सॅम्पल्स या मृतदेहांचे घेतले जात आहेत, कारण त्यांची ओळख पटवणं गरजेचं आहे। कारण नातेवाईकांच्या हातात हे मृतदेह देण्याअगोदर कोणाचे कोण नातेवाईक हे कळणं सध्या कठीण आहे। त्यामुळे डीएनए टेस्ट केल्याशिवाय ते स्पष्ट होणार नाही। 250पेक्षा जास्त जणांचा मृत्यू या दुर्घटनेमध्ये झाल्यानंतर काही तर पूर्णपणे भाजलेले आहेत आणि अशा अवस्थेमध्ये मृतदेह जे रुग्णालयामध्ये आणले गेले त्यानंतर नातेवाईकांची तर गर्दी मोठ्या प्रमाणात झाली आहे। मात्र त्यांच्या नातेवाईकांचे मृतदेह त्यांच्या हातामध्ये देत असताना ती ओळख पटवून देणं खरं तर गरजेचं आहे आणि त्यासाठी डीएनए चाचणी करणं महत्त्वाचं आहे। त्यासाठीची प्रक्रिया सुरू झाली आहे। गुजरात में ही लगभग 1000 के आसपास डीएनए टेस्ट करने पड़ेंगे। ये सभी टेस्ट करने की क्षमता गुजरात में विकसित है, तो डीएनए टेस्टिंग के लिए कहीं गुजरात के बाहर जाने की ज़रूरत नहीं पड़ेगी। गुजरात की एफएसएल और नेशनल फॉरेंसिक साइंस यूनिवर्सिटी दोनों मिलकर कम से कम समय में डीएनए का परीक्षण पूरा करने के बाद परिवारजनों को अपना मृतदेह परिजन का मृतदेह सौंपने का काम करेंगे। फ्लाइट के जो पैसेंजर हैं उनके जो सगे हैं, नज़दीक के सगे हैं, उनसे रिक्वेस्ट है कि डीएनए टेस्टिंग की व्यवस्था हम लोगों ने बीजे मेडिकल कॉलेज के कसौटी भवन में की है। आप सबसे अनुरोध है, जिसमें खास तौर पे माता पिता अथवा उनके पुत्र पुत्री नज़दीक के सगाओं में होते हैं, आपसे रिक्वेस्ट है कि आप डीएनए सैंपल के लिए कसौटी भवन में बनी हुई व्यवस्था पर अपने सैंपल दें। या संदर्भात आपण बोलूयात। आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ आपल्या सोबत आहेत। लक्ष्मण, एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबाद विमानतळावरती पोहोचलेले आहेत, दुसरीकडे ही जी प्रक्रिया सुरू आहे डीएनए सॅम्पल्स टेस्टिंगची, कारण एकतर जे मृतदेह आहेत त्यांचे सॅम्पल्स घेतले जात आहेत आणि त्यांचे अगदी जे जवळचे नातेवाईक आहेत त्यांना डीएनए टेस्टिंगसाठी सॅम्पल देण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे। त्यामुळे ही सगळी सॅम्पल्स घेऊन मग ते टेस्टिंग केलं जाईल, कोणते डीएनए कोणाशी मॅच होत आहेत आणि त्यानंतरच ते मृतदेह त्यांच्या नातेवाईकांच्या हाती सोपवता येतील। मात्र त्यासाठी रुग्णालयाकडून सुद्धा आवाहन करण्यात आलंय की जे कोणी या अपघातामध्ये मृत्युमुखी पडलेत, ज्यांचे मृतदेह सापडलेले आहेत त्यांचे तर डीएनए सॅम्पल घेतले जात आहेत, मात्र त्यांचे अगदी जवळचे नातेवाईक जे असतील, आई वडील असतील किंवा मुलं असतील, त्यांनी सुद्धा डीएनए सॅम्पल देण्यासाठीचं आवाहन करण्यात आलंय। आमचे प्रतिनिधी केतन जोशी हे हॉस्पिटलमधून आपल्या सोबत आहेत। केतन, तिकडची काय माहिती? देखिए, मैं हिंदी में ज़्यादा अच्छा बोल पाऊंगा। इस वक्त मैं अहमदाबाद की बीजे मेडिकल कॉलेज में मौजूद हूं और आप देखिए कि जो मृतक परिवारजन है वो यहाँ डीएनए सैंपल के लिए आ रहे हैं और इस तरह की एक पूरी प्रक्रिया होती है। मैं आपको लाइव दिखाता हूँ। जो भी देखिए, एक विदेशी महिला भी है, वो भी अपने जो 53 विदेशी नागरिक की डेथ हो गई थी
वो भी यहाँ पर अपने सैंपल देने के लिए आ गई है। जो यहाँ के ऑफिसर ने हमें बताया कि अब तक 200 से अधिक डीएनए सैंपल आ चुके हैं और आज रात तक ये सारी प्रक्रिया है वो पूरी कर ली जाएगी। जो दूर दूर तक सारे रिलेटिव्स है उस रिलेटिव्स को यहाँ पर बुलाया गया है और आप देखिए कि उनके नाम, फिर ब्लड सैंपल और जो बाकी सारी प्रोसीजर है वो यहाँ पर की जा रही है। और ये प्रक्रिया है वो कल रात से ही शुरू कर दी गई थी। हम आपको बता दें कि एयर इंडिया की फ्लाइट में 242 लोग सवार थे, जिनमें से 230 यात्री और 12 क्रू और पायलट मेंबर थे, जिनमें से 241 लोगों की डेथ हो गई थी। मैं कैमरामैन को बोलूंगा कि ये हॉल दिखाए बीजे मेडिकल कॉलेज अहमदाबाद का। यहाँ पर आप जो पीछे देख रहे हैं वो मृतक के परिवारजन है। कई सारे लोग रोते बिलखते और शोक मग्न आपको दिखेंगे, क्योंकि माहौल ही ऐसा है, कभी सपने में भी उन्होंने नहीं सोचा होगा उस तरह का माहौल यहाँ पर अभी बन गया है। थोड़ी देर बाद यहाँ प्रधानमंत्री नरेंद्र मोदी भी आएंगे। यहाँ एक वार्ड में सारी डेड बॉडी रखी गई है, यहाँ सारे परिवारजनों के डीएनए सैंपल की प्रक्रिया चल रही है। तो हम कह सकते हैं कि आज रात तक ये प्रक्रिया पूरी हो जाएगी और गांधीनगर अहमदाबाद के अंदर ही फोरेंसिक साइंस लेबोरेटरी है, वहाँ पर डीएनए का परीक्षण किया जाएगा। परीक्षण कर लेने के बाद डेड बॉडी है वो उनके परिवारजनों को सौंप दी जाएगी, क्योंकि 1.25 लाख लीटर ईंधन इस एयरक्राफ्ट में था। तो आप सोचिए कि जब प्लेन बीजे मेडिकल कॉलेज की हॉस्टल, जहां पर बच्चे हैं वो इंटर्न डॉक्टर हैं वो पढ़ाई कर रहे थे, उनके साथ ये टकराया, पूरा प्लेन अंदर घुस गया, तो वहाँ भी कई सारे स्टूडेंट्स की मौत हो गई है। तो उनके परिवारजन भी यहाँ पर आए हैं डीएनए सैंपल के लिए। तो एक तरह से हम कह सकते हैं कि ये सारी प्रक्रिया शायद कुछ दिन में पूरी हो जाएगी, फिर उनको डेड बॉडी सौंपी जाएगी। और बिल्कुल पहचानने में नहीं आती है इस तरह की बॉडी हो गई है, क्योंकि इतना जल जाने के बाद शायद ही कोई पहचान पाए कि किसकी ये शव है और किस परिवारजन की है। तो डीएनए टेस्ट के बाद ही ये सारी प्रक्रिया है वो पूरी हो जाएगी। अभी ये जितने भी आप मेरे पीछे भी देख सकते हैं कि लगातार यहाँ का जो स्टाफ है वो इस प्रक्रिया में जुड़ा हुआ है। उनको सांत्वना भी दी जा रही है, उनके लिए रहने की व्यवस्था भी की गई है गुजरात सरकार की ओर से, उनके लिए ट्रांसपोर्टेशन की व्यवस्था भी की गई है। और यहाँ से जब उनकी बॉडी अहमदाबाद या उनसे बाहर ले जाने की जब बात आएगी तो एम्बुलेंस से या तो एयर एम्बुलेंस से भी उनको ले जाया जाएगा। इस तरह की सारी व्यवस्थाएं अभी यहाँ सुनिश्चित कर ली गई है। थोड़ी देर बाद प्रधानमंत्री यहाँ आएंगे और उनका पूरी स्थिति का है वो जायजा लेंगे। घटना स्थल पर पहले वो जाएंगे, फिर ये यहाँ पर आएंगे और बाद में एक उच्च स्तरीय बैठक भी वो कर सकते हैं। जी केतन, इस सब जानकारी के लिए धन्यवाद। तर ही दृश्य आपण पुन्हा एकदा आपल्या प्रेक्षकांना दाखवूयात, ज्या वेळेला हे विमान क्रॅश झालेलं होतं, कोसळलेलं होतं मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेलवरती, आणि त्यानंतर जी काही परिस्थिती निर्माण झाली, अक्षरशः हलकल्लोळ निर्माण झाला। स्थानिकांनी, आजूबाजूला उपस्थित असलेल्या लोकांनी लगेचच मदत कार्याला सुरुवात केली। सगळ्यांचे मृतदेह हे जसे सापडतील तसे त्वरित हॉस्पिटलमध्ये आणले गेले। काही जखमी असतील, काही त्याच ठिकाणी त्यांचा मृत्यू झाला असेल, किंवा या सगळ्यांना आधी हॉस्पिटलमध्ये आणलं गेलं आणि मग आत्ता त्यांच्या नातेवाईकांना डीएनए सॅम्पल देण्यासाठी आवाहन केलं जात आहे। आतापर्यंत शेकडो जणांनी डीएनए सॅम्पल सुद्धा जमा केलेला आहे। तर आपल्यासोबत यशा कोटक आमच्या प्रतिनिधी सुद्धा आहेत। यशा, आप किधर हो और आपके पास क्या जानकारी है अभी? यशा, आवाज आ रही है? लक्ष्मण घाटोळ आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। लक्ष्मण, आता पंतप्रधान मोदी अहमदाबाद विमानतळावरती पोहोचल्याची माहिती मिळाली, ते घटनास्थळी पोहोचतील। दुसरीकडे डीएनए सॅम्पल देण्यासाठी नातेवाईकांची गर्दी आहे। एकूणच सगळ्या या परिस्थितीबद्दल काय सांगाल? श्वेता, मी आता ज्या ठिकाणी ही दुर्घटना घडली त्या दुर्घटनेच्या ठिकाणी आहे। त्या ठिकाणी फॉरेन्सिकची एक टीम जी आहे ती काही वेळापूर्वी दाखल झालेली आहे। फॉरेन्सिक एक्सपर्टची ती टीम आहे, ती टीम या ठिकाणी दाखल झालेली आहे। पुन्हा एकदा हा सगळा परिसर आपण बघणार आहोत। आपले व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुल यांना विनंती करेल की आतला जो परिसर आहे हा दाखवायचा आहे, कारण याच भागाची पाहणी करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुढच्या काही वेळामध्ये या ठिकाणी दाखल होणार आहे। ज्या ठिकाणी आतमध्ये ही सगळी घटना घडली, ज्या ठिकाणी हे विमान कोसळलेलं आहे त्या इमारतीच्या
परिसरामध्ये ते जाणार आहे, आतमध्ये जाऊन ते पाहणी करणार आहे. विमानाचे अवशेष ज्या ठिकाणी पडलेले सापडत आहे त्या परिसरामध्ये स्वतः पंतप्रधान जाणार आहेत. त्यांच्यासोबत एअर इंडियाचे वरिष्ठ अधिकारी अर्थात सीओ स्वतः देखील असणार आहेत. त्याचबरोबर काही नागरी उड्डाण विभागाचे वरिष्ठ अधिकारी ते देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत असणार आहेत. त्यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी या सगळ्या घटनास्थळाची पाहणी करणार आहे. काही वेळापूर्वी ते अहमदाबाद विमानतळावरती दाखल झाले आणि त्यानंतर ते आता या घटनास्थळाच्या दिशेनं रवाना झालेले आहे. पुढच्या काही वेळामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी या ठिकाणी येतील आणि त्या ठिकाणी त्यांच्याकडनं या सगळ्या घटनास्थळाची पाहणी केली जाणार आहे. त्यानंतर ते या घटनास्थळापासून एक 15 ते 20 मिनिटाच्या अंतरावर असलेल्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जातील. त्या ठिकाणी असलेल्या रुग्णांची जे जखमी आहेत त्यांची विचारपूस करणार आहे. आणि यामध्ये एक महत्वाचं म्हणजे या विमान दुर्घटनेमध्ये एक जण जो विमानातला व्यक्ती आहे तो बचावल्याचं सांगितलं जातंय. त्या व्यक्तीशी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी हे संवाद साधणार असल्याची माहिती आहे. अशा स्वरूपाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा आहे. या सगळ्या भेटीगाठीनंतर काही महत्वाच्या बैठका ज्या आहे ते पंतप्रधान या अहमदाबादमध्ये घेतील. अशा प्रकारची माहिती, अशा स्वरूपाचा त्यांचा हा सगळा दौरा असणार आहे. मात्र या सगळ्या घटनेमुळे आता या परिसरामध्ये ही घटना नेमकी कशा पद्धतीने कशामुळे घडली याची माहिती घेण्यासाठी वरिष्ठ अधिकारी दाखल झालेले आहे. आतमध्ये रेस्क्यूचं काम जे आहे श्वेता ते अद्यापही केलं जात आहे. काल दुपारपासून खरं तर त्या ठिकाणी रेस्क्यू केलं जात होतं. काल रात्री उशिरापर्यंत या ठिकाणी हे रेस्क्यू जे आहे ते केलं जात होतं. मृतदेह जे आहे ते बाहेर काढले जात होते. मात्र ही जी आपल्याला माझ्या मागच्या बाजूला इमारत दिसती त्या इमारतीचा काही भाग जो आहे तो जवळपास 2 ते 3 मजले लक्ष्मण थोडंसं कोसळलेला थांबवते आहे. तुम्हाला, पुन्हा तुमच्याकडे येऊच. एक मोठी बातमी